नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जवळजवळ प्रत्येक स्वयंपाकघरात सहज उपलब्ध असलेल्या मसाल्याबद्दल सांगणार आहे. पण त्याचे सखोल फायदे आणि खरे गुणधर्म खूप कमी लोकांना माहिती आहेत. हो, मी काळी मिरीबद्दल बोलत आहे. आज मी तुम्हाला काळी मिरीचे 8 पेक्षा जास्त शक्तिशाली आणि प्रभावी आरोग्य फायदे समजावून सांगेन, जे तुम्ही यापूर्वी ऐकले नसतील किंवा इतक्या तपशीलवार माहिती नसेल. मित्रांनो, काळी मिरी खूप लहान वाटू शकते, परंतु त्याची लपलेली शक्ती इतकी महान आहे की ती कधीकधी सर्वात मजबूत औषधांनाही मागे टाकू शकते. आपण सामान्यतः आपल्या अन्नाची चव वाढवण्यासाठी आणि ते अधिक रुचकर बनवण्यासाठी काळी मिरी वापरतो. तथापि, जर तुम्ही आयुर्वेद आणि युनानी सारख्या प्राचीन वैद्यकीय प्रणालीकडे पाहिले, तर काळी मिरी एक चमत्कारिक औषध म्हणून सूचीबद्ध आहे आणि हजारो वर्षापासून रोगांवर उपचार करण्यासाठी वापरली जात आहे. म्हणून आजच्या व्हिडिओमध्ये मी केवळ काळी मिरीचे शक्तिशाली आणि आश्चर्यकारक फायदे सांगणार नाही, तर व्हिडिओच्या शेवटी त्याचे पूर्ण फायदे कसे मिळवायचे याची योग्य पद्धत, तसेच कोणतेही दुष्परिणाम टाळण्यासाठी आणि तुमच्या शरीराला त्याचे पूर्ण फायदे मिळतील याची खात्री करण्यासाठी घ्यावयाच्या काही महत्त्वाच्या खबरदारी देखील सांगेन. आता जर आपण त्याच्या इतिहासाकडे पाहिले, तर हा मसाला जितका प्राचीन आहे तितकाच तो मनोरंजक आहे. काळी मिरी भारताच्या दक्षिण भागात उगम पावली आणि लोक 4000 वर्षांहून अधिक काळापासून त्याचा सतत वापर करत आहेत. जर तुम्ही जुन्या आयुर्वेदिक ग्रंथांकडे पाहिले, तर तुम्हाला त्यात काळी मिरीचे 100हून अधिक गुणधर्म नमूद केलेले आढळतील. तथापि, आज मी तुम्हाला फक्त 8 सर्वात महत्त्वाचे वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध झालेले फायदे सांगेन. त्यांचा प्रत्येक व्यक्तीच्या आरोग्यावर खोलवर परिणाम होतो. तर पहिल्या फायद्यापासून सुरुवात करूया. आणि हा फायदा विशेषतः आपल्या पचनसंस्थेशी संबंधित आहे. मित्रांनो, काळी मिरीमध्ये पायप्रिन नावाचा एक अतिशय महत्त्वाचा घटक असतो. पायप्रिन आपल्या पोटात हायड्रोक्लोरिक आम्ल तयार करण्यास उत्तेजित करते, जे आपले अन्न प्रभावीपणे पचवण्यास मदत करते. जेव्हा आपण जेवतो तेव्हा आपल्या अन्नात प्रथिने आणि चरबी असतात, ज्यांचे लहान तुकड्यांमध्ये विभाजन करण्यासाठी या आम्लाची आवश्यकता असते. जर आपल्या पोटात हे आम्ल पुरेसे तयार होत नसेल, तर अन्न योग्यरित्या पचत नाही, ज्यामुळे अपचन, गॅस, जडपणा आणि पोटाच्या विविध समस्या उद्भवतात. काळी मिरी वापरल्याने पचन सुधारते आणि पोटाच्या समस्या लक्षणीयरित्या कमी होतात. शिवाय काळी मिरी आपल्या शरीरातील पोषक तत्वाचे शोषण देखील लक्षणीयरित्या सुधारते. त्यात असलेले पायप्रिन आपल्या शरीरात या पोषक तत्वाची जैव उपलब्धता वाढवते. याचा अर्थ असा की आपले शरीर हे घटक अधिक प्रभावीपणे शोषून घेण्यास आणि त्यांच्या पूर्ण क्षमतेचा वापर करण्यास सक्षम आहे. उदाहरणार्थ, हळदीमध्ये कर्क्युमिन नावाचा एक अतिशय प्रभावी अँटीऑक्सिडंट असतो. जर हे कर्क्युमिन एकटे घेतले तर शरीर ते पूर्णपणे शोषू शकत नाही. तथापि, जर ते काळी मिरीसोबत घेतले तर त्यात असलेले पायप्रिन कर्क्युमिनचे शोषण अनेक पटींनी वाढते आणि हळदीचे सर्व फायदे शरीरात पूर्णपणे काम करू लागतात. त्याचप्रमाणे काळी मिरी शरीरात व्हिटॅमिन सी, बीटा कॅरोटीन, सेलेनियम आणि इतर आवश्यक खनिजे आणि जीवनसत्वे चांगल्या प्रकारे शोषण्यास मदत करते. यामुळे पौष्टिकतेच्या कमतरतेचा धोका कमी होतो आणि तुमचे एकूण आरोग्य नाटकीयरित्या सुधारते. त्याचे अँटीऑक्सिडंट गुणधर्म देखील खूप महत्त्वाचे आहेत. आपले शरीर फ्री रॅडिकल्स नावाचे धोकादायक पदार्थ तयार करते, जे ऑक्सिडेटिव्ह ताण वाढवते. हे फ्री रॅडिकल्स आपल्या पेशींना नुकसान पोचवू शकतात आणि दीर्घकाळ हृदयरोग, मधुमेह आणि अगदी कर्करोगासारखे धोकादायक आजार देखील होऊ शकतात. तथापि, काळी मिरीमध्ये असलेले पायप्रिन आणि इतर अँटीऑक्सिडंट या फ्री रॅडिकल्सना निष्क्रिय करतात, आपल्या पेशींचे संरक्षण करतात आणि शरीरातील ऑक्सिडेटिव्ह ताण कमी करतात. परिणामी तुमचे शरीर अनेक गंभीर आजारांपासून संरक्षित राहते
आता आपण पुढे जाऊया आणि काळी मिरीच्या दाहक विरोधी गुणधर्मांबद्दल चर्चा करूया. दीर्घकाळापर्यंत दाहकतेमुळे संधिवात, सांधेदुखी, त्वचेची ॲलर्जी, मज्जातंतूंचे नुकसान आणि अगदी डोळ्यांच्या समस्यांसह विविध आजार होऊ शकतात. काळी मिरीमध्ये असलेले पिपिन नावाचे संयुग जळजळ वाढवणाऱ्या एन्झाईम्सची गती कमी करते, ज्यामुळे जळजळ हळूहळू कमी होते. तुमच्या दैनंदिन आहारात थोड्या प्रमाणात काळी मिरीचा समावेश केल्याने सांधे, सूज आणि वेदना लक्षणीयरित्या कमी होऊ शकतात, ज्यामुळे लक्षणीय आराम मिळतो. मित्रांनो, जळजळ होण्यावर चर्चा केल्यानंतर आपण काळी मिरीच्या आणखीन एका खास आणि अमूल्य फायद्याकडे वळूया, जो आपल्या मेंदूच्या आरोग्याला बळकट आणि सक्रिय करण्यास मदत करतो. काळी मिरीमध्ये असलेले पायप्रिन हे घटक आपल्या मेंदूच्या न्यूरोट्रान्समिशन प्रक्रियेला अधिक सक्रिय आणि सुरळीत बनवते. जर तुम्हाला न्यूरोट्रान्समिशन म्हणजे काय हे माहीत नसेल तर सोप्या भाषेत सांगायचे तर आपल्या मेंदू आणि नसा यांच्यामध्ये संदेश पाठवण्यासाठी आणि प्राप्त करण्यासाठी ही एक महत्त्वाची प्रक्रिया आहे. जेव्हा ही प्रक्रिया चांगली कार्य करते तेव्हा आपली विचार करण्याची क्षमता, स्मरणशक्ती, मेंदूची गती आणि जलद प्रतिक्रिया वेळ या सर्व गोष्टी सुधारतात. हा फायदा विशेषतः वृद्ध लोकांसाठी महत्त्वाचा आहे. वय वाढत असताना मेंदूतील न्यूरॉन्स कमकुवत होतात आणि एल्झायमर आणि डिमेन्शिया सारख्या स्मृतीशी संबंधित समस्या उद्भवू शकतात. म्हणूनच काळी मिरीचे नियमित सेवन वृद्धांसाठी किंवा ज्यांना स्मृती कमी होण्याची समस्या आहे त्यांच्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकते. आता वजन व्यवस्थापन आणि चरबी कमी करण्यात म्हणजेच वजन नियंत्रित करण्यात आणि चरबी कमी करण्यात काळी मिरीच्या फायद्यांबद्दल बोलूया. वैज्ञानिक संशोधन आणि अनेक अभ्यासांनी हे सिद्ध केले आहे की काळी मिरीमध्ये असलेले पायप्रिन नावाचे संयुग शरीरात चरबी पेशी तयार होण्याची प्रक्रिया थांबवते. यामुळे शरीरात अतिरिक्त चरबी जमा होत नाही आणि वजन हळूहळू कमी होऊ लागते. इतकेच नाही तर काळी मिरीमध्ये थर्मोजेनिक गुणधर्म देखील असतात. याचा अर्थ असा की ते आपल्या शरीरातील उष्णता किंचित वाढवते. शरीराचे तापमान थोडेसे वाढले की जास्त कॅलरीज बर्न होतात, चयापचय गतिमान होते आणि परिणामी वजन नियंत्रित सुरू होते. आता त्वचेसाठी काळी मिरीच्या फायद्यांकडे वळूया. काळी मिरीत नैसर्गिक बॅक्टेरिया विरोधी आणि दाहक विरोधी गुणधर्म असतात. हे गुणधर्म त्वचेला मुरुमांपासून वाचवतात आणि त्वचेच्या इतर अनेक समस्या दूर करण्यास देखील मदत करतात. मुरमे बहुतेकदा बॅक्टेरियामुळे होतात. जर काळी मिरीची पावडर त्वचेवर हलकी लावली तर त्याचे बॅक्टेरिया विरोधी गुणधर्म त्वरित परिणाम दर्शवतात आणि मुरुमे सुकतात आणि लवकर बरे होतात. यासोबतच त्याचे दाहक विरोधी गुणधर्म चेहऱ्यावरील सूज कमी करतात. परिणामी तुमचा चेहरा स्वच्छ, तेजस्वी आणि निरोगी दिसतो. तुम्ही घरी फेस मास्क बनवू शकता. फक्त 1 चिमूटभर ताजी काळी मिरी थोड्या दह्यात मिसळा. ही पेस्ट तुमच्या चेहऱ्यावर हळुवारपणे लावा आणि काही मिनिटांनी ती धुवा. यामुळे तुमची त्वचा डिटॉक्सिफाय होईल, ती ताजी आणि टवटवीत वाटेल आणि तुमची त्वचा अधिक तेजस्वी दिसेल. आता आपण त्वचेबद्दल चर्चा केली आहे. चला श्वसन आरोग्याकडे वळूया. हवामानातील बदल किंवा सर्दीमुळे अनेकदा सर्दी, खोकला, घसा खवखवणे आणि श्लेष्म होतो. या काळात काळी मिरी हा एक नैसर्गिक उपाय मानला जातो. त्यात कफनाशक गुणधर्म आहेत. याचा अर्थ ते सैल होते आणि घसा आणि छातीत साचलेला श्लेष्मा बाहेर काढण्यास मदत करते. यामुळे श्वास घेणे सोपे होते आणि घसा साफ होतो. येथे एक सोपा घरगुती उपाय आहे. 1 ग्लास कोमट पाणी घ्या, 1 चिमूटभर काळी मिरी पावडर आणि 1 चमचा मध घाला. चांगले मिसळा आणि हळूहळू प्या. यामुळे तुमची श्वसन संस्था स्वच्छ होईल आणि त्वरित आराम मिळेल. आता तुम्हाला काळी मिरीचे इतके फायदे कळले आहेत तर ती तुमच्या दैनंदिन जीवनात कशी समाविष्ट करायची याबद्दल बोलूया. प्रथम, नेहमी ताजी दळलेली काळी मिरी वापरा. बाजारात उपलब्ध असलेल्या
प्री-दळलेल्या पावडरमध्ये पायप्रीन आणि आवश्यक तेले लक्षणीयरित्या कमी असतात. पण जर तुम्ही ते घरीच मसाला आणि मुसळ किंवा ग्राइंडर वापरून बारीक करून वापरली तर त्यात असलेले सर्व पौष्टिक घटक सुरक्षित राहतील आणि अधिक प्रभावी राहतील. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही ते तुमच्या जेवणावर शिंपडू शकता. तुम्ही ते सॅलडमध्ये घालू शकता किंवा सकाळी 1 ग्लास कोमट पाण्यात चिमूटभर काळी मिरी पावडर मिसळून पिऊ शकता. पण एक अतिशय महत्त्वाची गोष्ट म्हणजे काळी मिरी कधीही जास्त प्रमाणात खाऊ नये. फक्त 1 चिमूटभर किंवा आवश्यक प्रमाणातच पुरेसे आहे. जास्त सेवन केल्याने शरीरात अतिरिक्त उष्णता वाढू शकते. यामुळे पित्त समस्या, उलट्या किंवा आम्लता यासारख्या समस्या उद्भवू शकतात. जरी काळी मिरी सामान्यतः कोणालाही नुकसान करत नाही, परंतु काही विशेष परिस्थितीत ते टाळावे. उदाहरणार्थ, जर एखाद्याला पोटात जळजळ होत असेल, अल्सर असेल, आतड्यांमध्ये जखम असेल, आम्लपित्त असेल, रक्तस्राव विकार असेल, मूळव्याध असेल किंवा रक्त पातळ करणारी औषधे घेत असेल, तर त्यांनी डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानंतरच ते सेवन करावे. जर तुम्हाला हा व्हिडिओ उपयुक्त वाटला तर कृपया तो लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत आणि कुटुंबियांसोबत शेअर करा आणि अशाच आरोग्यविषयक माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.